समता पतसंस्थेबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविण्यात आली असून चुकीची माहिती पसरविणाऱ्या व्यक्तींचे फोन नंबर पोलीस प्रशासनाला 4 दिवसापूर्वी दिले आहे, परंतु त्याबाबत आजपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. सोमवार दिनांक 15 रोजी तर समताच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेतील आरोपींवर तातडीने अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये API ज्ञानेश्वर सोनवणे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा काका कोयटे म्हणाले की कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाकरता आणि 30 नगरसेवकांच्या निवडीसाठी मतदान होणार आहे. ही लोकशाही प्रक्रिया आहे. ही लोकशाही प्रक्रिया विविध अडचणी आणून विरोधी पक्षांनी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. यानंतर सुद्धा विविध माध्यमातून विरोधी पक्ष खोटे नाटे आरोप करीत आहेत. विशेषतः आमच्या समता पतसंस्थेच्या थकबाकीदारांना हाताशी धरून काही छोटे नाटे आरोप करीत आहेत आणि त्याचा सोशल मीडियावर प्रचारसुद्धा करीत आहेत. आम्ही पोलीस स्टेशनला नंबर दिलेले आहेत. या नंबरच्या सोशल मीडियावरून या बातम्या प्रकाशित होत आहेत. या बातम्या संपूर्णपणे खोट्या आहेत. या बातम्या प्रकाशित करणाऱ्या नंबरच्या व्यक्तीचा तुम्ही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा. गेले 3 ते 4 दिवस झाले ही मागणी आम्ही करतो आहोत. काल आमच्या संस्थेचे संचालक आणि अधिकारी कर्मचारीसुद्धा या ठिकाणी येऊन गेले, तरीसुद्धा पोलीस काही ॲक्शन घेत नाही आहे. आणि आज तर कळसच केला. आमच्या एका कर्मचाऱ्याला चक्क मारहाण करण्यात आली. तो कर्मचारी पुढे प्रचारच नव्हता. सोशल मीडियाचं माझं अकाउंट तो ऑपरेट करतो म्हणून त्या कर्मचाऱ्याला चक्कर मारहाण करण्यात आली. याच्यामुळे एक स्पष्ट आहे की विरोधकांचा पराभव हा नक्की होणार आहे. आमचा विजय हा निश्चित आहे. आम्हाला त्यांना त्याच भाषेत आम्हाला या सर्व मंडळींना त्यांच्याच भाषेत उत्तर निश्चितपणे देता येतं, परंतु आमचा विजय हा निश्चित असल्यामुळे आम्ही विजय होईपर्यंत वाट पाहणार आहोत. विजय आमचा एकदा झाला की मग हे आम्हाला त्रास देणाऱ्यांचा कसा बेत पाहायचा ते आम्ही निश्चितपणे बघू. परंतु सगळ्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की आपण शांतता राखायची आहे. आपण शांतताप्रेमी लोक आहोत. आशुतोष दादांचे आपण कार्यकर्ते आहोत. दादांनी कधी आपल्याला दंगामस्ती करायचं शिकवलेलं नाही. त्यामुळे आपण शांततामय मार्गानं या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आलेलो आहोत. फक्त पोलिसांना आमची एक विनंती आहे की या अशा प्रकारच्या गुन्हेगारीचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे आणि आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे. आमची प्रमुख मागणी आहे आम्हाला संरक्षण देण्याची. ते संरक्षण जर तुम्हाला देता येत नसेल तर आम्ही या ठिकाणी सत्याग्रहसुद्धा करू शकतो, परंतु आम्हाला संरक्षण पाहिजे. आमचे जे काही 30 उमेदवार आहे यांना संरक्षण पाहिजे. आज माझ्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाला, आमच्या उमेदवारावर सुद्धा हल्ला होऊ शकतो आणि याच्यामध्ये आमचे उमेदवार हल्ला झाला तर गप्प बसणार नाही आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहू. त्या कोपरगावच्या जनतेनं जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, कोपरगावची जनता आम्हाला जे निवडून देणार आहे, हा पराभवसुद्धा विरोधकांना पचवता येत नाही. जेवढे ते आरोप करतायत, जेवढे षडयंत्र रचतायत, तेवढं जास्तीत जास्त मताधिक्य आमचं वाढणार आहे याची आम्हाला खात्री झालेली आहे. जनतेने सुद्धा तशा प्रकारचं ठरवलेलं आहे. परंतु पोलीस स्टेशननी आम्हाला संरक्षण द्यावं आणि संरक्षण जर त्यांना देता येत नसेल तर आम्हाला तसं सांगावं. आम्ही आत्तापर्यंत जे या ठिकाणी अर्ज दिलेले आहेत त्या एकाही अर्जाची पोलीस स्टेशनने साधी चौकशीसुद्धा केली नाही. सोशल मीडियाचं जे अकाउंट आहे त्याला ते फोन करून त्या व्यक्तीला ताबडतोब इथं किमान चौकशी करता तरी बोलू शकतात. ते चौकशीला बोलवलं नाही तर कारवाई करायचं लांबच राहिलं. आज आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली, याचे FIR सुद्धा आत्ता नोंदवलेली नाही. आत्ता नोंदवली. आम्ही या ठिकाणी आल्यानंतर FIR नोंदवली. अशा जर FIR नोंदवणार नसतील तर आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देता येतं. परंतु आम्ही सगळे शांतताप्रेमी आहोत.
आम्ही शांततामय मार्गानं या ठिकाणी येऊन आंदोलन करू. या तक्रारीची दखल जर उद्यापर्यंत घेतली नाही, उद्या आपण या ठिकाणी येऊन ठिय्या आंदोलन करू की जोपर्यंत आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही. काका, आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण समाजकारण राजकारणामध्ये आहात, परंतु अनेक निवडणुका पाहिल्या, परंतु यंदाची निवडणूक काही वेगळी होती आणि एक सुसंस्कृत जे राजकारण सुरू होतं कुठेतरी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. यंदाची निवडणूक कसं झालेली आहे, मी जेव्हापासून या मैदानात आलो तेव्हापासून विरोधकांना दिसायला लागलं की आपला पराभव अटळ आहे. त्यामुळे यानं त्या मार्गानं विरोधक काहीतरी कुरघोड्या करायचा प्रयत्न करतायत, परंतु जसं जसे ते कुरघोड्या करतायत तसं तसं लोकांचा विश्वास आमच्यावरचा वाढतो आहे, सर्वसामान्य जनतेचा विश्वास आमच्यावर वाढतो आहे. आणि पोलीस स्टेशननी हे जे काही दहशतीचं काम चालू आहे, आत्ताच आमदार साहेबांनी निवेदन दिलं, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, उपमुख्यमंत्र्यांना दिलं की कोपरावरच्या दहशतीचा बंदोबस्त करावा. एवढं होऊन सुद्धा पोलीस स्टेशन जर आम्हाला संरक्षण देणार नसेल तर आम्हाला वेगळ्या मार्गाचा निश्चितपणे विचार करावा लागेल.